नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या YouTube चॅनलमध्ये. कापूस आणि सोयाबीन याचं जे अनुदान येणार आहे त्यासाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. आता ई-के-वाय-सी करत असताना शेतकऱ्यांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत आणि ते प्रॉब्लेम कुठले आहेत आणि त्याचं काय सोल्युशन असू शकतं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आधार नंबर टाकल्यानंतर तिथं तुम्हाला असा पॉपअप मेसेज पाहायला मिळतो, UID सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्लीज ट्राय अगेन. त्यानंतर आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द सिस्टीम, आधार डाटा इज नॉट फ्रीज्ड बाय ॲग्रिकल्चरल ऑफिसर, असे वेगवेगळे एरर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर या एररचं काय सोल्युशन आहे आणि हा एरर कशामुळे येत आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर वेबसाईटवर गेल्यानंतर KYC करण्यासाठी आधार नंबर टाकल्यानंतर काही शेतकऱ्यांना आधार डेटा इज नॉट फ्रीज्ड बाय ॲग्रिकल्चरल ऑफिसर असा एरर पाहायला मिळत आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, याचं सोल्युशन एकच आहे. तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यक यांच्याशी भेटायचं आहे आणि याचं काय सोल्युशन आहे ते तुम्हाला विचारायचं आहे किंवा त्यांच्या लॉग इनमधून तुम्हाला या शेतकऱ्याची ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आधार डेटा इज नॉट फ्रीज्ड बाय ॲग्रिकल्चरल ऑफिसर असा एरर पाहायला मिळत आहे त्यांनी कृषी सहाय्यक यांच्याकडे जाऊन त्यांची KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर सेम असाच दुसऱ्या प्रकारचा एरर आहे, आधार डेटा इज नॉट सबमिटेड बाय ॲग्रिकल्चरल ऑफिसर. आता यांनाही एकच सोल्युशन आहे, त्यांना कृषी सहाय्यक यांच्याकडे जावे लागेल आणि KYC करून घ्यावे लागेल. तर या पॉपअप मेसेजचं असं म्हणणं आहे की आधारचा जो डाटा आहे तो ॲग्रिकल्चर ऑफिस यांनी वर पाठवलेला नाही, म्हणजे तुमच्या वेबसाईटला हा डाटा पाठवला गेलेला नाही. त्यानंतर काही शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव असताना सुद्धा आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द सिस्टीम. तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी कृषी सहाय्यक यांच्याकडे जावे लागेल आणि त्यांच्या लॉग इनमधून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यावी लागेल. आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना आधार नंबर टाकल्यानंतर UID सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्लीज ट्राय अगेन असा एरर पाहायला मिळत आहे. तर हा आधारच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं इथं तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर पुढील प्रोसिजर होत नाही. त्यामुळे हा एरर दुरुस्त झाल्यानंतर तुम्ही परत ट्राय करू शकता. ज्यावेळेस आधारची वेबसाईट आधारचं सर्व्हर बरोबर चालेल त्यावेळेस तुम्हाला हा एरर पाहायला मिळणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांना असे एरर येत आहेत त्यांच्यासाठी एकच सोल्युशन आहे, त्यांनी त्यांच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांची ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.